महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा महाराजांवर एवढं प्रेम करतात. समोर आहे तेलंगणा आणि आपण आहोत आंध्र प्रदेशमध्ये. 1000 पायऱ्या पुन्हा चढायच्यात. गाणं वाढलं याच्याने फार झालाय. हार्टबीट वाढले. दर्शन थोडं आपलं घाईमध्ये झालंय. वाघांसाठी राखीव जंगल आहे. ही दुसरी बस आहे. 2 ते 3 मिनिटासाठी लेट झाली, त्यामुळे त्यांना पाठवलंच नाही. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी क्षितिज कुलाबकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाडाच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी आता आहे आंध्र प्रदेशमधील मरकापूर रोड स्टेशनवर आणि आजचा आपला ब्लॉग असणार आहे तो म्हणजे श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगचा. आणि आपण मागचा ब्लॉग पाहिला असेल तो होता जगन्नाथपुरीचा. त्या मंदिरामध्ये जे हृदय आहे ना, या हृदयाशी कनेक्टेड आहे. तर डमडम मधून जेव्हा आम्ही मंदिर बघितलं हातपाय थरथरतायत. आल्यावर मला राहावं नाही की कधी दर्शनासाठी जातात. ती कथा याची ती खरंच आहे काहीतरी भाई. हमरा घड़ी क्लॉकवाइज घूमते हैं, ये एंटी क्लॉकवाइज घूमेंगे. 1 2 3 अभी 1:45 या 42 मिनिट. जगन्नाथपुरीवरून थेट आपण इथे आलो आणि इथे येण्यासाठी जवळजवळ आपल्याला 15 ते 16 तास गेलेत. आणि आता आपले 2 बस आलेत. बॅग्स वगैरे ते सर्व आतमध्ये वगैरे टाकतात, काही बॅग्स खाली टाकल्यात आणि काही बॅग्स वर चढवतात. सो या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे आणि या ज्योतिर्लिंगाची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आणि हा माझा 6वा ज्योतिर्लिंग असणार आहे. सो मला सुद्धा एक्साइटमेंट आहे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. आता आपण मरकापूर रोडला आलोय. आता यानंतरचा प्रवास आहे ना, घाट रस्त्याचा कृष्णा नदीच्या काटाकाटाने होणार आहे. एकदम सॉलिड असणार आहे. ओके. आणि याची स्टोरी सुद्धा खूप भारी आहे. रंजक आहे. ती आपण नंतर नंतर ऐकणार. ऐकू. सगळे आहे का नाही एकदा? चला आता मी बसतोय. चला आता मी बसतो पुढे एकटा. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो स्पेशली बसमधून, तेव्हा सगळ्यात भारी सीट कोणती असते? तर मी दाखवतो कोणती सीट भारी असते. ही बघा, म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूची सीट एकदम भारी. कारण ट्रॅव्हल करताना जेव्हा आपण आतमध्ये बसलेलो असतो आणि AC बस असेल तर त्याचे पडदे वगैरे बंद असतात खिडकीचे वगैरे, आणि त्याच्यामुळे आपल्याला बाहेरचा नजारा दिसत नाही. आणि जर आपण तसंच पुढे जर बसलो तर जेवढे म्हणजे आपण जिथे जातोय तिथला परिसर आपल्याला अनुभवता येतो. आणि मला वाटतं ते सगळ्यात भारी गोष्ट आहे. आपण ज्यासाठी बाहेर जातो ते आपल्याला समोर बसून अनुभवायला मिळतं. आणि मला वाटतं की ही सीट सगळ्यात बेस्ट सीट आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. नाइट तो 9 o'clock बंद कर. वो गाड़ी नहीं चलेगा. नाइट पूरा बंद रहता है. पूरा बंद कर. और गेट में अच्छा वो बंद कर. 9 o'clock. ओके. तभी से तुम्हारा सुबह 6 o'clock ओके. ओपन कर. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय श्रीशैलमला आणि आता आपण जातोय. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय श्रीशैलमला आणि आता आपण दर्शन करण्यापूर्वी आता आपण जातोय नदीमध्ये. कुठली? पाताळगंगा नदीमध्ये. आणि आपल्याकडे कमी टाइम उरलाय आणि त्याच्यामध्ये दर्शन करून आपल्याला निघायचं. कारण जर लेट झालं तर 9 वाजता तो गेट बंद होतो. 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा रस्ता बंद झाला तर आपल्याला तिथे स्टे करावं लागेल. आणि पुढचे जे प्लॅन्स आहेत ते मग फिक्स करतील. काय होता मग तुला काय वाटतं किती वाजेपर्यंत दर्शन होईल? दर्शन आता गाड्या पण भरपूर लागल्या, जास्त वाटतंय गर्दीचा माहोल. बघूया आपण काय कसं काय. मंदिराकडे गेल्यावर आपल्याला सिच्युएशन समजेल. हा ते तर आहे. चलो देखते आगे. फटाफट करायला सगळं घाईघाईत होतं सगळं. म्हणजे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सगळं घाईघाईत होतं. मित्रांनो, मी इथे आल्यावर मला एक इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटली माहिती आहे? मी बऱ्याच ठिकाणी आहेत ना आपल्या शिवाजी महाराजांचे पोस्टर बघितलं. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा महाराजांवर एवढं प्रेम करतात. एक मनातून शिवभक्त असल्याचा एक वेगळाच अभिमान वाटतो. आता आपण आलेलो आहोत श्रीशैलमच्या नदीकिनारी, म्हणजे त्याला गुप्तगंगा असं म्हटलं जातं, पण ही आहे कृष्णा नदी. आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपण आहोत कुठला हे नाही आपण ही या स्टेटचं नाव काय? आंध्र प्रदेश. हां, आपण आता आहोत आंध्र प्रदेशमध्ये. आणि या नदीच्या समोरचा आहे तो तेलंगणा राज्य. म्हणजे फक्त हा नदीचाच फरक आहे का? समोर आहे तेलंगणा आणि आपण आहोत आंध्र प्रदेशमध्ये.
आता या नदीमध्ये स्नान करून आपण रेडी होऊन जाणार आहोत दर्शनासाठी. कृष्णा नदीमध्ये म्हणजे गुप्तगंगामध्ये स्नान करून आता निघालं. जवळजवळ 1000 पायऱ्या उतरून आलेलो, धावत पळत आलो. पण आता जाताना 1000 पायऱ्या पुन्हा चढायच्यात. कसं वाटतंय? हालत टाईट आहे फुल. आता एवढं वाटलं ना, पण येताना खूप सगळे पाप केलेले गाणं वाढलं याच्याने फार झालाय. सगळे पाप केलेले ते आता पाळलं. जेवढा पोहलो तेवढा दुप्पट घाम काढलेला. मित्रांनो आताच आंघोळ केलेली आणि आता घामाने आंघोळ करतो. म्हणजे जाताना असं हळूहळू स्टेप्स खाली जात होते, नंतर गेलो डायरेक्ट लक्ष आलं होतं. वाटलंय नाही. काय कसं वाटतंय? वाढले. हो फिट आहे अभी तक. भाई के लिए रुका है. काय कसं काय बस दम लागला. उतरते वेळी हे ना आग 15 मिनिटात उतरलो. आज चढते वेळी एवढा दम लागलाय का माझी एनर्जी संपली. फुल दम लागला. मित्रांनो फायनली तो चढून आम्ही आता आलो आणि रिक्षामध्ये बसलो. फुल हवा टाईट झाले. म्हणजे मी एवढे ट्रेक केलेत, मला कधी एवढा थकवा नव्हता आलेला. पण आज जास्त आला आणि दिवसभर काही खाल्ला पण नव्हता. आम्ही पूर्ण उपाशी होतो आणि जगूदादा आपण ज्याला दही म्हणतो त्याला चक्कर सुद्धा आली. काय विराज आत्ताच आंघोळ करून आलेलो आत्ताच, आणि आता घामाने आंघोळ केली. काय कसा एक्सपिरियन्स? म्हणजे हसायचं की रडायचं काहीच समजत नाही. फक्त छोटासा ट्रेक होता. कसं आहे सुरज? वाटलेलं का दर्शन होईल? अजय बैद्यनाथ सारखं होईल असं वाटलेलं. आज जाणवलं का देव परीक्षा घेतोय? मित्रांनो आम्ही आलो इथपर्यंत पोहोचलो. सर्व घाई झालं. टाइम शेड्यूल बदललेला. आमच्याकडे फक्त कमीट वेळ होता. आम्ही पोहोचलो इथे गेटवर आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला 2 तास जातील. आणि आम्हाला समजलं की VIP पासेस सुद्धा अवेलेबल आहे. ते घेऊन आम्ही दर्शन घेतलं. आणि एक सांगायची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की दिवसभर आम्ही उपाशी होतो आणि देवाने आमच्याकडून उपवास करून घेतला आणि फायनली दर्शन झालं. आता फक्त 5 ते 10 मिनिटं आपल्याकडे. आता इथून जायचं आपल्याला बस काढून बसमधून निघायचं तिरुपती बालाजीला. काय नाही, खूप धावपळ झाली आमची. आलो पण त्या पायरीतून कृष्णा नदीतला गेलो. काय खाल्लं ना काय ना, हातपाय वाकडायला लागले. काय समजतच नाही. आता एकदा ते काय बोलतात त्याला, त्या पण आता बाहेर पडू दे. एक्झॅक्टला तिकडे रस्त्याची बाहेर पडू दे. आता हे रस्ता बंद होईल ना आपलं. त्याला काय बोलतात, गेट आमचा 9 वाजता बंद होणार आहे. तर आम्ही बंद व्हायच्या अगोदर आम्ही बाहेर पडल्यावर कुठेतरी ढाबा बघू आणि मग कुठेतरी खाऊ आणि मग डायरेक्ट तिरुपती बालाजी. ज्योतिर्लिंग का स्पेशल आहे ते तुम्हाला मी सांगतो. कारण इथे फक्त ज्योतिर्लिंगच नाही तर इथे शक्तिपीठ सुद्धा आहे. म्हणजे सती माताचे शरीराचे जे अवयव ज्या ठिकाणी पडलेले त्यापैकी एक अवयव या ठिकाणी पडलेला आणि त्याचमुळे 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. आणि महादेवांचं सुद्धा दर्शन झालं. माझं 6वं ज्योतिर्लिंग पूर्ण झालं. देवाच्या ज्या मनात होतं ते आज घडलं साक्षात. आणि आज साक्षात्कार झाला. असं वाटलंच नव्हतं की आज दर्शन होईल. आज झालं देवाला बघितलं की न सजवता ज्योतिर्लिंग असा पाय तसा बघायला भेटला. हा म्हणजे धक्काबुक्की अजिबात नव्हती. हॅलो डायरेक्ट तिरुपती बालाजी. शिर्डी ब्रो व्हॉट्सअप तिरुपती कसा एक्सपिरियन्स? खूप छान. फक्त थोडी घाई आहे म्हणून धाव पळ ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः बोले. अरे महादेव. मित्रांनो घाई बघा किती आहे. फक्त आता पळायचं.
काय दादा काय दर्शन थोडं आपलं घाईघाईमध्ये झालंय, पण आपल्याकडे एकदम म्हणजे आपल्याला जशी अपेक्षित होतं ना दर्शन, त्या पद्धतीने आपल्याला शिवलिंग बघायला भेटलंय. त्यामुळे हॅप्पी आहोत. कंटाळा आलाय थोडासा प्रवासाचा, पण खूप आनंद झाला की अशा पद्धतीने आपलं दर्शन होतंय. म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की आज होईल म्हणून दर्शन. आज आपल्याला म्हणजे असं आपण ऍक्सेप्ट पण केलं नव्हतं की अशा पद्धतीने आपलं दर्शन होईल. दर्शन मस्त आला का म्हणजे पद्धतीने झाला सगळा, म्हणजे पाताल गंगेत आंघोळ झाली म्हणजे सगळा झाला. त्यात आंघोळ करून दर्शन झाला पूर्ण. पाताल गंगेत जर आंघोळ नाही केली तर यांचा हे कधी आले असते आंघोळीला. हा बरोबर. घरामध्ये कधी बी आंघोळ करू, रूमामध्ये कधी म्हणजे पाताल गंगेत आंघोळ केली असती. आज ना उद्या त्यांना आठवण परत का मी ह्याचा पावरेत उतरलो, बरोबर. चढलो आणि आंघोळ केली. काका तुमची कितवी फेरी आता इथे? चौथी. 4 वेळा इथे आलात. हो. आणि बाकीचे केला का शिवलिंगला दर्शन म्हणजे ते आपल्याला हात लावायला देतात ना, हा हा तो दर्शन करतो मी रात्री जातो. मित्रांनो, मल्लिकार्जुनचं दर्शन घेण्यासाठी आपण 60 जण आलेलो आणि त्यासाठी 2 बस केले आणि दर्शन खूप छानरित्या झालं. म्हणजे धावपळीत झालं, काही झालं आणि आपल्याला मगाशी बोलल्याप्रमाणे 9ची टाईम लाईन होती. 9च्या नंतर आपला फॉरेस्ट एरिया असल्यामुळे 9च्या नंतर मेन गेट आहे तो बंद होतो आणि तिथून गाड्या पूर्णपणे बंद राहतात. आपण करेक्ट 9 वाजता तिथून निघालो आणि जी बस निघाली त्या बसमध्ये मी आहे, म्हणजे पहिल्या बसमध्ये मी आहे. आणि जी दुसरी बस आहे ती बस 2 ते 3 मिनिटासाठी लेट झाली आणि ती अजून तिथेच जवळजवळ अर्धा तास झालाय आणि आपण म्हणजे ऑलमोस्ट अंतर पार केलं. आपण घाट उतरून आता खाली पोहोचू, पण ती बस अजून वरच आहे. मला वाटतं की देव परीक्षा घेतो. जेव्हापासून प्रवास सुरू झाला तेव्हापासून प्रत्येक पावले काही ना काहीतरी अडचणी आल्या आणि जे त्याच्या मनात आहे तेच होणार. पण शेवटी आम्ही सोबत आलेलो 60 जण, सगळ्यांचं दर्शन मला वाटतं सोबतच होणार, व्हायला पाहिजे. झालं तर सगळ्यांचं सोबत, नाही झालं तर सगळ्यांचं सोबत. कारण हे 60 जण एक कुटुंबासारखे आहेत माझ्यासाठी आणि जे मागे राहिले ते लवकर यावेत. जे घडायचंय ते देवाच्या हातात आहे. बघ फ्रीज बघ. तिकडे पण बघितलं मी. मग तिकडे तर गाणी चालू होती शिवाजी महाराजांचे गाणे तिकडे इंडिया गेटला. अरे तो त्या हॉटेलला गेला महाराष्ट्र मराठी बोलले ना, तू मराठी बोलूक लागलो तसं. प्रॉपर मराठी बोलायचं. हो, रोटी बिटी चपाती पण दाखवू लागलो. पुन्हा पाहिजे सब्जी बिजी मध्ये सगळं बोलते जाईल. कांद्याची होते ह्याची बटाट्याची भाजी पाहिजे काय. मित्रांनो, आता पण हॉटेलला आलो जेवणासाठी. पण मागाशी मी बोललो की आपली एक गाडी पुढे आली आणि एक गाडी पाठी राहिली. कसं आहे, रूलच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. जे नियम बनवलेले ते आपल्यासाठी, आपल्या सेफ्टीसाठी असतात आणि तसंच काहीच झालं. आपण लेट झालो 2 ते 3 मिनिटासाठी, पण जे रूल्स आहेत ते फॉलो करावे लागतील. आणि आपली जी दुसरी गाडी होती ती मागेच राहिली आता आणि ते आता वरच स्टे करणार आहेत आणि आपण आता पुढे जाणार आहोत. त्याआधी आता आपण जेवणासाठी आलो आहे आणि जेवणामध्ये काय 2 रोटी म्हणजे चपात्या, इथे आहे चटणी, ही भाजी आहे कसली मला समजत नाही, डाळ आणि सर्व मिक्स आहे. आणि इथे आहे बटाट्याची भाजी, इथे वांग वगैरे काहीतरी दिसतंय. चटणी एकदम तिखट आहे. ओके, ठेचा, चटणी एकदम तिखट आहे. औंढाई हे बघा सगळे जेवायला बसतात. बरं दा, काय बोलशील, काय झालं आज? जेवलो महत्व सांग पहिला. टायमिंगचा महत्व मेन. टायमिंगचा काय आहे विषय? 2 मिनिटासाठी गाडी अडकली. जी मंडळी सोबत होते, आपण एक फॅमिलीच, 60 जणांची आपली फॅमिली आहे आणि त्यातले 30 मेंबर त्या गाडीमध्ये आहेत आणि 30 मेंबर येते. ठीक आहे, आता काय जेवूया आपण. तेच चांगली आहे. काय चटणी जास्त घे, तुला मजा येते.
चटणीमध्ये जास्त जोर आहे. जेवण वगैरे झालंय आणि ज्या पहिल्या बसमधून जे भाग्यवान मेंबर जे बाहेर आले ते आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारत की त्यांना काय वाटतं. आपल्यासोबत आहेत आपले अध्यक्ष भरत दादा. दादा काय बोलशील? काय माहित आहे, एक आज शिकलो की वेळेचं महत्व काय असतं. आम्ही बरोबर 9 वाजता त्या गेटमधून बाहेर पडलो, कारण हे फॉरेस्ट एरिया असल्यामुळे 9 वाजता गेट बंद होतं. वाघांसाठी राखीव जंगल आहे, इंडियामधलं सर्वात मोठं जंगल आहे आणि ते जाणाऱ्यांसाठी 6 वाजता बंद होतं, पण उतरणाऱ्यांसाठी ते 9 वाजता असतं. आम्ही बरोबर 9 वाजता त्या गेटवर आलो होतो चेकपोस्टला, पण आमची दुसरी बस म्हणजे एका कारणामुळे 3 मिनिटं लेट आली. त्यामुळे त्यांना पाठवलंच नाही. त्यांना उद्या सकाळी 6 वाजता पाठवणार. आम्ही लकी झालो की 9 वाजता पोचलो त्या गेटवर आणि आता आम्ही खाली पोचलोय. टोटली 80 किलोमीटर पार करून इथपर्यंत आलोय. आता ते वरच अटकलेत. आम्ही पुढे जाणार आहोत, पण वेळेचं महत्व काय असतं ते आज आम्ही शिकलो. वेळेला महत्व आहे आणि वेळेत निघावं माणसाने. आज आम्ही शिकलो. पण काही नाही, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं मानायचं आणि पुढे जायचं. पण आम्ही आलोय, त्यांची बुकिंग जाऊन आम्ही पुढे करू. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे दुसरं ज्योतिर्लिंग आहे. आमची ट्रेन 6 तास लेट झाली होती, त्यामुळे आम्ही थकलो होतो. पण तो थकवा त्या दर्शनाने निघून गेलाय आणि आम्ही लकी आहोत की आमची बसही लवकर आली. एक बस अटकले, पण पुढे जाऊन ते आम्ही सर्व बुकिंग करतोय जाऊन. काय नाही, ते उद्या येतील सकाळी. आम्ही जातोय पुढे. ओके ओके. गोविंदा गोविंदा. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची अशी स्टोरी आहे. जेव्हा गणेशजी आणि कार्तिकेय यांनी लग्नाचं म्हणजे त्यांचं वय लग्नाचं झालेलं, तेव्हा त्यांनी लग्नाची इच्छा व्यक्त केली आणि महादेव आणि पार्वतींनी एक त्यांच्यासमोर अट घातली की पृथ्वीची परिक्रमा करून जो पहिला येईल त्याचं लग्न होईल. आणि तेव्हा कार्तिकेय आपल्या वाहनावर म्हणजेच मोरावर बसून प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी निघाले आणि गणपतीची आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या माता पित्यांनाच म्हणजे शंकर आणि पार्वतीला पृथ्वी समजून आपलं विश्व समजून त्यांनाच प्रदक्षिणा वाचली आणि त्यांचं रिद्धी आणि सिद्धीशी लग्न लावून दिलं. त्यानंतर जेव्हा कार्तिकेय परत आले त्यांना समजलं की श्री गणेशांचं गणपती बाप्पाचं लग्न म्हणजे लावून दिलं आणि त्याच क्रोधामध्ये कार्तिकेय या ठिकाणी आले आणि त्यांच्या शोधामध्ये महादेव आणि माता पार्वती हे मल्लिका आणि अर्जुन या रूपात येऊन या ठिकाणी त्यांना भेटले. त्या ठिकाणीच ते निवासी झाले. म्हणूनच या ठिकाणाला मल्लिकार्जुनम असं म्हटलं जातं, कारण मल्लिका म्हणजेच माता पार्वती आणि अर्जुन म्हणजे महादेव. तर या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे मल्लिकार्जुन. तर ही अशी आख्यायिका आहे. ह्याच्या माझं काही चुकूही शकतं, पण तुम्हाला जर याच्याबद्दल जास्त माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मी तसेच काही खास ब्लॉग करतो आणि घेतो रहा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. हरे हरे महादेव.